प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झालेला आहे। विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। तसंच प्रदीप पुरोहित यांनी माफी मागावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली है। नरेंद्र मोदी जी का पूर्व जो जन्म था वो महाराज छत्रपति शिवाजी थे और उसका दूसरा जन्म ये अभी नरेंद्र मोदी है। तुलना पुरोहित नावाच्या खासदारांनी केली असेल तर तो पागल झालेला खासदार आहे, त्याला वेळेच्या इस्पितळामध्ये दाखल केलं पाहिजे। भाजपचे ओडिशाचे खासदार प्रदीप पुरोहित यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। प्रदीप पुरोहित यांनी संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदींची तुलना केली। दरम्यान प्रदीप पुरोहित यांच्या या विधानानंतर भाजप खासदार उदयनराजेंनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले। एक गंधमार्दन पहाड़ी क्षेत्र है, एक गिरिजा बाबा एक संत वहां रहते हैं। उन्होंने सही कहा, हमको एक दिन बातचीत चल रहा था, उन्होंने हमको बताया कि देश के आज जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है, नरेंद्र मोदी जी का पूर्व जो जन्म था वो महाराज छत्रपति शिवाजी थे और उसका दूसरा जन्म ये अभी नरेंद्र मोदी है। इसलिए वही इस राष्ट्र को एक विकसित राष्ट्र, दुनिया में सबसे शक्तिशाली राष्ट्र निर्माण करने की भावना से काम कर रहे हैं। म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जो ढाचा आहे तो ढाचा रचण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यामुळे त्यांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही आणि कोणी करूही नाही। खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत देखील पाहायला मिळाले। मोदींची शिवरायांसोबत केलेल्या तुलनेनंतर उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवारांनी खासदार प्रदीप पुरोहित यांच्यावर शरसंधान साधलंय। हेच तर भाजपचं घाणेरडं राजकारण आहे। म्हणजे एका बाजूला ही पराक्रमाची प्रतीकं जी आहेत किंवा पुरावे आहेत ते काढायचे आणि कोणाही ऐरागैराची आमच्या दैवताबरोबर तुलना करायची। आता पुरोहितला तर फटके मारले पाहिजे। छत्रपती शिवरायांच्या बरोबर तुलना कोणाची होतच कामा नये आणि या ठिकाणी जर तुलना पुरोहित नावाच्या खासदारांनी केली असेल तर तो पागल झालेला खासदार आहे, त्याला वेळेच्या इस्पितळामध्ये दाखल केलं पाहिजे आणि त्याला अरे इतका लाचार होऊ नका। नरेंद्र मोदीजींची तुलना छत्रपती शिवरायांशी होऊ शकत नाही। खासदार प्रदीप पुरोहित यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली। तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली। दरम्यान माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील विरोधकांकडून देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।